ह्याने जेव्हा प्रपोज केलं विचारलं मला तेव्हा मी फक्त एकच त्यांना क्वेश्चन केला. इंटरकास्टमुळे हा पण प्रश्न नव्हता, पण लव्ह मॅरेज हा कॉन्सेप्टच तिला आवडत नव्हता. होकार तर नव्हताच मिळाला, पण मग आम्ही शेवटी पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं. शॉकिंग होतं. नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे तुमचं स्वागत करतोय. आज माझ्यासोबत तुम्ही पाहताय मराठी जोडीचे सुपरस्टार मानसीताई आणि गोकुळ दादा. आज तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, कारण मला असं वाटतं आपण ऑलमोस्ट सगळेच प्रश्न घेणार आहेत. तुमची सुरुवात कशी झाली, मग जीवनाची असेल, तुमच्या या चॅनलची असेल, मग सगळेच तुमच्या आयुष्यामध्ये ताई कशा आल्या वगैरे सगळ्या गोष्टी आपण विचारणार आहे. पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे, जशी म्हणजे ओळख कशी होते तुमची आणि ताईची ओळख? आमची ओळख झाली एकदम हिच्या धमाकेदार एंट्रीने कॉलेजमध्ये. धमाकेदार एंट्री म्हणजे ती माझ्यासाठी धमाकेदार एंट्री होती. 11वीला असताना. कॉलेज कुठलं? कॉलेज आमचं पाटकर कॉलेज, गोरेगाव. 11वीला असताना पहिले 3-4 दिवस मी कॉलेजमध्ये बसलो. आता मी 11वीला होतो तर मुली बघायचं थोडं हे होतंच, कोण मुलगी वर्गामध्ये सुंदर आहे. पहिल्या 3 दिवसात कोणीच मला सुंदर नाही वाटली. आणि 4थ्या दिवशी मग पहिल्या लेक्चरला बसलो आणि हिची एंट्री झाली आणि नजर गेली आणि मग कळलं की आता कॉलेज आपलं सार्थक होतंय. मी पहिल्यांदा हिला बघितलं ते कॉलेजमध्ये. कसं मग तुम्ही काय जेव्हा त्यांनी बघितलं दादांनी, तेव्हा तुम्हाला काय असं वाटलं होतं का की हा बाबा रे, हा माझ्याकडे बघतोय म्हणून? काय माझं ॲडमिशन थोडंसं लेट झालं होतं, त्याच्यामुळे मी 4 दिवसानंतर कॉलेजमध्ये गेले. ॲक्च्युली ह्यांनी मला बघितलेलं ते मला माहितीच नाही. मग तुम्हाला कळलं का? मला नाहीच कळलं. मला कळलं 13वीला. 2 वर्ष दादा तू फक्त बघत होतास? मी प्रयत्न करत होतो, प्रयत्न माझे चालू होते, नुसतं बघत नव्हतो. पण आता हे लक्षच देत नव्हते माझ्याकडे, करणार काय. मी आली म्हणजे मला नाही होते पुढचं. काय म्हणजे माझे प्रयत्न असे चालू होते, हिला कदाचित ते कळलं नसेल. मी बोलण्याचा प्रयत्न करायचो, मी बघायचो अभ्यासाच्या बहाण्याने. अभ्यास तर मी काय करत नव्हतो तसा, पण अभ्यासाच्या बहाण्याने पुस्तकं मागणं, वया मागणं या गोष्टी चालू होत्या, पण तिला समजतच नव्हतं. अशा गोष्टी होत्या. अच्छा, मग ही इथून ओळख झाली. मग कोणी विचारलं सुरुवातीला, काय प्रेमाची सुरुवात कशी झाली? सुरुवातीला मीच विचारलं. पहिल्या दिवशीची एक मजा राहिली. मी ज्या बेंचवर बसली होती म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत होती, स्कूल फ्रेंड बरोबरच मी बसलेली होती. आणि हे माझे 4 बेंच सोडून मागे होते. ते सुद्धा मला माहिती नाही, मला नंतर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. असे त्यावेळेला पण हट्टे कट्टे चार्मिंग बॉय उठले, मागच्या सगळ्या मुलांना हटवलं आणि तिथे येऊन बसायला लागले. 11वीलाच. पण तरी मला ते गोष्ट नोटीस होत नव्हती त्या गोष्टी मला. मग ते कधी नोटीस झालं तुम्हाला? काय तुमच्या नंतर जेव्हा फ्रेंडशिप वाढली, एकाच ग्रुपमध्ये होतो आणि आम्ही ग्रुपमध्ये सुद्धा ॲक्च्युली 3 मुली आणि हा एकटा मुलगा होता. दादाकडे मग काय, मग कसं म्हणजे त्या 3 मुली ज्या होत्या ना, ते हिच्या प्रोटेक्शनसाठी होत्या, कारण मी एकटा मुलगा होतो त्याच्यामुळे. मला असं वाटतं मग कॉलेजमधलं बहुतेक मुलं ताईंच्या मागे असतील. होती, अशी असतीलच ना बरेच. म्हणजे माझ्या मित्रांपैकी पण 1-2 जण होते. तू मला ठेवलं, तू सांगितलं लाईन मध्ये, मी पण सांगितलं. मी बोललो लाईन मध्ये तुम्ही नाही, मी पण नाही, लाईन मध्ये मीच आहे. त्यांना वॉर्निंग देऊन ठेवलं. त्यांना वॉर्निंग. मग कसं झालं प्रपोज वगैरे? त्याच्यानंतर असं झालं की 13वीला गेल्यानंतर हिचा तो जुना ग्रुप होता तो तुटला आणि नंतर मी हिच्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. आणि बाकीच्या अजून 2-3 मैत्रिणी, आमचे कार्तिकी आणि ऋतुजा अशा 2 मैत्रिणी होत्या. अजून कोण होतं, काहीतरी निकिता. तर आम्ही सगळे एकत्र झालो. एकत्र झाल्यानंतर मग थोडं मी म्हणजे मला वाटायला लागलं की आता मी एकटाच आहे, तर मी एकटा चान्स माझ्याकडे चान्स आहे. मग त्यानंतर तू विचारलं, प्रपोज केला म्हणजे इनडायरेक्टली मी बोलायचो, डायरेक्टली मी नाही बोलायचो. आणि ही म्हणजे दुर्लक्षच करायचे डायरेक्ट. इग्नोर. मग तुमच्या तेव्हा मनात काय होतं का, इग्नोर जेव्हा दादा करत होता? नाही, असं काय मनात नव्हतं माझ्या काय. पण ज्या वेळेला तो प्रपोज केला त्यावेळेला मी फक्त त्यांना एकच गोष्ट विचारली. प्रपोज केला होता? नाही, जेव्हा त्यांनी नंतर ज्या वेळेला प्रपोज केला आणि म्हणजे हे मला सोडायला गोरेगाव स्टेशनला यायचे. आम्ही एकत्र सुरभीमध्ये खाणं आमचं, बाप रे, म्हणजे इव्हन आमचं मन जे जुळलं असेल ना त्या खाण्यामुळेच. म्हणजे आमचं ज्या काही गोष्टी होत्या, एवढं ज्यांनी जे अगोदर प्रयत्न केले होते त्याच्याबद्दल मला कधीच मी नोटीस नव्हतं केलेलं, किंवा एक फ्रेंड सर्कल आहे म्हणून ह्याच्यातच राहिलो आम्ही. पण खाणं
पूर्णपणे म्हणजे आम्हाला दोघांची चॉईस सेम होती. म्हणजे जेव्हा पण नाश्ता करायला जायचो ना त्यावेळी मग आमच्या दोघांचं एकच यायचं, हा आयटम मागवायचा आहे करून, किंवा मग हे 2 आयटम मागवायचे आणि हे शेअर करायचे. हा मग ते खाण्यातनंच म्हणजे दोघांना पण खाण्याची इतके प्रचंड आवड ना, मासे असू दे, चिकन असू दे, बाहेरचे पदार्थ म्हणजे पुरी भाजी, त्यावेळी आम्ही प्रचंड खायचो. आता आम्ही कमी केलेलं आहे. प्रशांत हॉटेल होतं गोरेगावला, पुरी भाजी खायची, वेगवेगळे आयटम आम्ही ट्राय करायचो. बरोबर. साऊथ इंडियन आयटम. एकदा वहिनी तुम्ही जसं सांगितलं प्रपोज केल्याच्यानंतर काहीतरी तुम्ही बोलत होता. प्रपोज केल्यानंतर ह्याने जेव्हा प्रपोज केलं विचारलं मला, तेव्हा मी फक्त एकच त्यांना क्वेश्चन केला, लग्न करणार का? लग्न करणार का? हां. बरं, पण मग लग्न करताना काय अडचणी आल्या असतील? लग्न करताना आता दादा बोललाच असेल की हा ठीक आहे लग्न करणार, डन, बरोबर ना? मग त्यानंतर काय तुम्ही सांगा काय अडचणी आल्या? लग्न केल्यानंतर अडचणी दोन्ही घरात नव्हत्या. म्हणजे लग्नाच्या आधी तर होत्याच होत्या, कारण म्हणजे माझ्या घरात आई वडील दोघं जॉबला, भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान आहे भाऊ, पण तो पण चांगला असा कळता वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मग त्यांना कसं मनवायचं, त्यांना कसं सांगायचं. का मनवायचं का काय इंटरकास्ट वगैरे होतं? हां, इंटरकास्ट मॅरेज आहे. इंटरकास्ट मॅरेजमुळेच मग आता त्यांना कसं सांगायचं. पण मग जेव्हा तुम्ही विचारलं लग्न करशील का, मग तेव्हा तुमच्या डोक्यात असं नाही विचारायला की अरे इंटरकास्ट आहे, होईल का नाही? तेव्हा मी ह्या गोष्टीचा काही विचारच केला नव्हता. म्हणजे माझ्या मनामध्ये लग्नाविषयी असं कास्टमध्येच करायचं किंवा हे असं काही नव्हतं, असं काहीच नव्हतं. मग पुढे जाऊन विचार केला की आई वडिलांना पटेल का ही गोष्ट? हा, त्यावेळेला मग असं विचार यायला लागला की आई वडिलांना माहिती होतं की आता जर करायचं आहे तर ह्यांच्या बरोबरच करायचं, पण मग आता आई वडिलांना पण सपोर्ट मध्ये घेतलं पाहिजे, त्यांना पण सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. कसं टॅकल केलं? खूप दादा तू सांग. खूप क्रिटिकल होतं त्यावेळेला. काय झालं माहितीये, आमचं दोघांचं पण ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भेटण्याचे मार्ग आमचे बंद झाले जवळपास. कारण माझ्या घरी पण स्ट्रिक्ट वातावरणच होतं आणि हिच्या घरी पण वडील स्ट्रिक्ट होते, आई पण स्ट्रिक्टच आहे तशी, पण वडील जास्त स्ट्रिक्ट होते. तर मग हिचं बाहेर पडणं मुश्किल व्हायला लागलं. माझं मग काहीतरी कारण काढून ते पण आई 10 प्रश्न विचारायची. माझी आई स्ट्रिक्टच आहे, आता माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माहिती आहे आई किती स्ट्रिक्ट आहे ते. तर ते सगळे प्रॉब्लेम व्हायला लागले आणि मग असं झालं की नंतर एक वेळ अशी आली की आई शेवटी मुलाचं मन जाणते. तर माझ्या आईला काहीतरी हिंट लागल्या माझ्या एकंदरीत वागण्यावरून. मग ती माझ्या मागे लागली, तुझं काय चाललंय, तू असं काय करू नको, तू लव्ह मॅरेज करू नको, मला हे पटणार नाही, मामाची मुलगी करूया, आत्याची मुलगी करूया. कॉमन असतं हे प्रत्येक घरामध्ये. माझ्या मागे लागलं मामाची मुलगी करायची. मग किंवा आता तुम्हाला टोमणं मारायला बरा पडतोय. माझी बायको पण असे टोमणं मारते. हे सगळं चालू झालं, पण मी म्हटलं की आई तू फक्त एकदा तिला भेटून बघ, तुला नाही आवडली, कारण मला गॅरंटी होती आईलाही आवडणार करून, तुला नाही आवडली तर मग आपण नंतर बघूया. मला माहिती होतं आईला आवडणार. मग आई त्या दिवशी ज्या दिवशी हिला भेटायला आली त्या दिवशी रिक्षात रडतच आली. म्हणजे आम्ही सद्गुरी हॉटेलला भेटलो. तिला ते पटत नव्हतं, तिचं मन ऍक्सेप्ट करत नव्हतं लव्ह मॅरेज करणं. त्यावेळी इंटरकास्टमुळे हा पण प्रश्न नव्हता, पण लव्ह मॅरेज हा कॉन्सेप्टच तिला आवडत नव्हता. ओके, म्हणजे तिने जे करू आणि माझ्या भावाची मुलगीच करायची असं तो असं पण नव्हतं, पण तिला असं वाटत होतं की गावची करावी एखादी किंवा मग आपल्यातली करावी एखादी, काम करणारी असली पाहिजे, माझ्याबरोबर पटणारी पाहिजे असं म्हणतात. पण ना आता मला असं वाटतं पटत असेल, कारण तुमचे व्हिडिओज आम्ही एवढं बघतो, चांगलं जबरदस्त पटतं. म्हणजे माझं आईचं नाही पटलं ना तर ह्या दोघींचं पटतं. खूप छान आहे, सासूचं आणि माझं खूप बॉन्डिंग. आता दादांनी सांगितलं घरचा असा प्रॉब्लेम होता, तुमच्या घरी काय तुम्हाला फेस करावं लागलं? माझ्या घरी भरपूर प्रॉब्लेम झालेले असेच आहे की आई वडिलांना समजवायचं आणि त्याच्यात बापरे माझी भावंड पण, माझी सगळी भावंड एकदम म्हणजे माझ्या आत्याची मुलं, मामाची मुलं ही सगळी माझी एकदम जवळची माणसं होती. तर माझा दादा तर अमेरिकेला राहतो, त्याने मला तिकडून तासभर कॉल करून तो फक्त समजवत होता आणि मी या साईडने फक्त रडत होती. बस तो फक्त काय समजवायचा मला आणि मी फक्त रडते, कानाला फक्त मोबाईल लावून ठेवलेला. मला या सगळ्या गोष्टी त्यांच्या समजत होत्या, मला भावना कळत होत्या त्यांच्या, पण मला सिरियसली दुसरं ऑप्शन नव्हतं. आणि मला म्हणजे आता मला अजून एक झालं होतं की मी जर ह्यांच्याशी प्रॉमिस केलेलं आहे, मी ती जबाबदारी घेतलेली आहे, तर आता मी ह्या स्टेपला ती सोडू शकत नाही. बरोबर. आणि सगळ्या गोष्टींना झुगारून घरच्यांना कन्व्हिन्स करून तुम्ही शेवटी कन्व्हिन्स ऍक्च्युली नाही झाले ती लोक. त्याच्यापुढे अशी आहे की भेटण्यावर आमचे रिस्ट्रिक्शन यायला लागले. म्हणजे त्यांना कल्पना आली आणि मग हिला बाहेर पडणं मुश्किल झालं.
बाहेर पडणं मुश्किल झालं. आणि माझ्या आईला असं वाटत होतं, आईला मी सांगितलं ना की बाबा आई येऊन हिला भेटली तर आई तिथे थोडीशी नॉर्मल झाली. तिला कळलं की मुलगी चांगली आहे, दिसायला छान आहे आणि एका चांगल्या घरातली आहे. स्पष्ट बोलायचं झालं तर तिला ही गोष्ट खूप पटली की एका चांगल्या घरातली, संस्कारी घरातली आहे, ही गोष्ट तिला पटली. आणि त्याच्यानंतर मग ती मला नेहमी माझ्याकडून गोष्टी काढून घ्यायला लागली, बाबा तुमचं काय चाललं आहे सध्या. तर मी तिला सांगायला लागलो की अशा अशा अडचणी येत आहेत. तर त्यावेळी अशा केसेस व्हायच्या ना भरपूर की ज्यांचे लव्ह मॅरेज नाही झालेले किंवा ज्यांना भेटता येत नाहीत, अशा रिसेंटली केसेस झालेल्या होत्या की बाबा ह्या मुलाने असं केलं, त्या मुलाने तसं केलं. सैराट. हां, नाही सैराट सारखं नाही बाबा, त्यांनी काहीतरी करून घेतलं स्वतःला. तर आईला त्याची भीती माझ्या मनामध्ये ट्रेंड होता की बाबा रे नाही होतं, मग कोणीतरी मुलांपैकी किंवा मुलींपैकी मग कोणीतरी काहीतरी पुढचं पाऊल उचलतंय. बरोबर. तर आईला ती गोष्ट अशी थोडीशी वाटायला लागली, बाबा ह्यांचं भेटणं होत नाही. तर आईचं मन परत दुखायला लागलं. जिथे आईचा नकार होता तिथे परत मुलाच्या प्रेमापोटी तिला वाटायला लागलं की आता भलेही ह्याचं वय नाहीये, 21 वर्षाचं वय आहे, सेटल नव्हतो मी, कोणत्याच प्रकारे सेटल नव्हतो. तर मग तरी आई बोलली की आपण तुझं लग्न करूया, कारण की तुमचं भेटणं होत नाही, मला माझा मुलगा पण गमवायची नाही आणि त्या मुलीला पण काही झालं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण तुमचं लग्न करूया. तर घरचे काय हिच्या घरी तर नाही, म्हणजे नकारच होता त्यावेळी, शेवटपर्यंत नकारच होता. कारण त्यांना एक तर कास्टमुळे पण आमचं दोघांचा पण प्रॉब्लेम होता. दुसरं गोष्ट म्हणजे जॉब काहीच नाही. तुम्ही कोणत्या बेसिसवर लग्न करताय? जर तुला करायचंच आहे अदर कास्टमध्ये करायचं, पण बेस काय आहे, मुलाकडे काय आहे, तो सध्या काय करतोय, तो पुढे काय करू शकणार. ते म्हणायचे तू अजून लहान आहेस, तुला कळतच नाहीये की पुढे जाऊन आयुष्य कसं काढायचंय, तू काय करू शकतेस त्या ह्याच्यावरती. म्हणून ती लोक त्या गोष्टीला शेवटपर्यंत नकारच देत. शेवटी काय झालं, कसा होकार झाला, काय मग तुमचं लग्न कसं झालं? होकार तर नाराज वगैरे अजून पण आहेत? अजिबात नाही ऍक्च्युली, नाही नाही नाही, होकार तर नव्हताच मिळाला. पण मग आम्ही शेवटी पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं. शॉकिंग होतं. मग त्याच्यानंतर ऍक्च्युली असं झालं की बँड्रा ही मीला जोगेश्वरीला बोलून घेतलं आणि घरातल्यांना मी कल्पना दिली की आम्ही लग्न करतोय. तर आई बोलली ठीक आहे, जर तू लग्न करणार असेल तर मी तुला आशीर्वाद द्यायला येईल, पण तू आधी मुलीला घेऊन कोर्टात पोच, जर ती नाही आली तर आमचा पचका होईल. म्हणजे तिथे थोडंसं तिला भीती वाटत होती, परत कॉन्फिडन्स नव्हता तेवढा. मग हिला मी जोगेश्वरी स्टेशनला बोलून घेतलं, आम्ही ट्रेननी बोरोली कोर्टात पोहोचलो. कोर्टात पोहोचल्यानंतर मी घरी फोन केला, घरी फोन करून सांगितलं की आमची तयारी झालेली आहे, तर तुम्ही या करून. तर ते आधी सगळा प्रोसिजर, म्हणजे माझ्या मागे खंबीर होता माझा भाऊजी, माझा दाजी म्हणजे राजू रोकडे, बरोबर खंबीर होता. म्हणजे त्यांची इतकी वट, आता पण आहे, इतकी वट होती त्यावेळी. भगतसिंग 2 नंबरमध्ये किंवा गोरेगाव मध्ये सेनेची सत्ता होती ना, सेनेची नगरपालिका होती. आणि माझे भाऊजी त्यावेळी गटप्रमुखच होते, पण ताकद एवढी आणि हिंमतवाला माणूस. तर त्यांचा सपोर्ट होता, ते माझ्यासोबत होते. आणि एक दिलीप साई त्यांचे मित्र होते, ते माझ्या सोबत होते. त्यांचे संबंध त्यावेळी राष्ट्रवादीच्या RR आबा बरोबर खूप चांगले संबंध होते, त्याच्यामुळे तो एक बॅकअप होता. आणि RR आबा त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, त्याच्यामुळे ती एक ताकद माझ्याकडे होती. बाबा काही झालं तरी आता आपल्याकडे 2 असे, एक सेनेचा माणूस आहे, एक RR आबा, स्वर्गीय RR आबांची आठवण झाली मला, तर त्यांचा एक माणूस होता माझ्याबरोबर, त्यांच्या जवळचा माणूस. तर आम्ही कोर्टात गेलो आणि मग आई वडिलांना फोन करून बोलून घेतलं. ह्यांच्या घरचे कोण आले होते? यांच्या घरच्यांना आम्ही सांगितलं नव्हतं कोर्टात, कारण त्यांचा नकारच होता. आम्ही लग्न करून झाल्याच्या नंतर प्रतिक्रिया मग काय होती? ऍक्च्युली मी म्हणजे मला जेव्हा बोलवलं होतं की स्टेशनला ये करून, मी आली त्यावेळेला मी निघाली एकतर घरातनं, पण मला तो टाईम, मी जी टॅक्सीमध्ये बसली तो टाईम माझा एवढा बेकार होता. म्हणजे मी त्यावेळेला पण कंटिन्यू रडत होती. मला असं वाटत होतं बस माझं जोगेश्वरी माहेर आहे. मला असं वाटत होतं मी आता सुटली जोगेश्वरीतनं, म्हणजे झालं माझं सगळं बालपण इथलं, माझं घर इथलं, सिरियसली माझ्या शाळा सगळ्या, मी पहिल्यापासून जन्मापासून तिथे राहिलंय. मग मला एवढं वाटत होतं की मी खरंच चुकीचं वागते. ज्या आईवडिलांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि हे केलं, माझं सगळं त्या लोकांनी केलं, तर त्यांना मी सोडून का करते. एका क्षणाला वाटत होतं की नाही, पळून जावं, इथून पळून जावं, आता परत टॅक्सीतनं उतरून निघून जावं घरी, की नको जाता, मला नाही अडकून पडल्यासारखं. त्यावेळेला पण मला दिलीप साई म्हणजे ते साई बोलले होते मला की बघ तुझं जर मन अजून पण तुला खात आहे तर तू जा निघून. आम्ही सगळेजण घरी येतो, आम्ही मागणी घालतो रीतसर, तुम्हाला आई वडिलांना मागणी घालतो, आम्ही त्यांना समजवतो की बघा जर 2 जण हे करतायत तर आपण नकार देऊन, उद्या त्या दोघांनी काय केलं तर उगाच हातानिशी जातील, त्याच्यापेक्षा
आणि मग आम्ही गेलो कोर्टामध्ये, लग्न झालं आमचं. आणि लग्न झाल्यानंतर मग आम्ही हिच्या घरी फोन केला. माझ्या वडिलांनी फोन केला. माझ्या वडिलांचं आणि हिच्या आईचं बॉन्डिंग खूप चांगलं झालं. म्हणजे ते पण तेव्हा असं नसायचं की कोर्टात लग्न केल्याच्या नंतर पोलिसांना कळवावं लागतं. पोलिसांना कळवलं होतं. पोलिसांना कळवलं. पोलीस त्यांना कळवतात त्यांच्या? नाही, पोलिसांनी नाही कळवलं त्यांना. आम्हीच पोलिसांना कळवलं. आणि हिच्या घरी हिने फोन केला आणि माझ्या वडिलांनी फोन केला आणि बोलले की मुलांनी केलंय तर आपण आता बसून बोलूया. आपण आता काहीच नाही करू शकत. दोघांचं लग्न झालेलं आहे आणि दोघंही लहान नाही आहेत, आता मॅच्युअर आहेत. त्यावेळेला म्हणजे मम्मी पण मला बोलली की आता लग्न तर झालेलं आहे ना, तर तू सरळ घरी निघून ये, आपल्या घरी. आपल्या घरी तू निघून ये. म्हणजे नाव आपलं खराब नाही झालं पाहिजे. आणि माझ्या घरातल्यांनी पण ही गोष्ट समजून घेतली की बरोबर आहे त्यांचं, पण शेवटी त्यांची मुलगी. माझ्या घरातलं प्रचंड समजदार आहे त्या गोष्टीमध्ये. तर ते बोलले की तू घरी निघून ये, आपण रीतसर पद्धतीने तुझं लग्न करून टाकूया. म्हणजे हे होईल की घरी गेला. हो. मग रीतसर पद्धतीने परत लग्न झालं. पद्धतीने तिसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी आणि माझ्या सासूने आमचं वैदिक पद्धतीने लग्न करून दिलं. रीतसर माझ्या वडिलांनी आणि माझ्या 7 दिवस आपलं 23 जुलैला आणि 27 जुलै चौथ्या दिवशी आमचं दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आमचं लग्न झालं. रीतसर पद्धतीने सगळ्या घरांची बोलतात, दोन्ही घरांची मनं जुळली, सगळ्या गोष्टी झाल्या. येस. इव्हन माझ्या मम्मीने त्यावेळेला म्हणजे रीतसर म्हणजे एवढं केलं की तिने 3 दिवसात सगळ्या माझ्या नातेवाईकांना बोलून घेतलं. सगळे ॲक्च्युली माझे नातेवाईक, मी आहे कोकणातली, पण माझे सगळे नातेवाईक मुंबईतच आहेत. मग त्यांना सगळ्यांना घरी बोलून गेलं, हळद बिळद लावून सगळ्या गोष्टी करून. कारण पहिल्याच मुलीचं लग्न होतं घरातलं. मी आमच्या याच्यातली सगळ्यात मोठीच मुलगी होती. तर मग त्यांनी सगळ्या गोष्टी तिने करून. पप्पा शेवटपर्यंत रडतच होते. प्रत्येक वडिला नाही म्हणजे मम्मी माझी मम्मी खूप खंबीर आहे त्या गोष्टींमध्ये. पप्पा आणि हिची मम्मी खंबीर आहे म्हणून दोघांचं व्यवस्थित जुळतं. माझी आई आणि हिचे पप्पा दोघं इमोशनल आहेत. पप्पा शेवटपर्यंत रडतच होते. ते फक्त बोलतात ना, असं नावाला मी जाऊन उभा राहतो म्हणून, असं त्यांचं झालेलं. पण शेवटी त्यांच्या मनात जे काय होतं इंटरकास्टचं किंवा मी पैसे कमवत नाही, हे मी 2 ते 3 वर्षामध्ये सगळं पुसून टाकलं. म्हणजे पैसा पण मी लग्नानंतर माझं लक खुललं. मी स्वतः ॲस्ट्रोलॉजर आहे. तर आता मला हे माहिती पडलंय की बाबा लग्नानंतर माझं कसं चांगलं झालं. माझा भाग्योदय झाला तो लग्नानंतरच. लग्न झाल्यानंतर लक्ष्मी घरात. येस. 6 महिन्यात मला 6 महिने मी स्ट्रगल केलं, खूप स्ट्रगल केलं. म्हणजे मी पण असा की काम शोधत होतो, काम नाही मिळालं तर मग उदास व्हायचो, बऱ्याचदा बाहेर रडायचो, घरी येऊन हसायचो, या गोष्टी व्हायच्या. पण नंतर मी 6 महिन्यामध्ये मी इन्शुरन्स कंपनी जॉईन केली ॲज अन इन्शुरन्स एजंट. आणि तिथे मी वर्षभरामध्ये बऱ्यापैकी सेटल झालो इन्शुरन्समध्ये. म्हणजे पहिल्या वर्षीच मी स्वतःची गाडी घेतली 2 व्हीलर. काही 2 वर्षातच मी स्वतःची 4 व्हीलर घेतली. पुढच्या 2-3 वर्षातच मी स्वतःची गावी जागा घेतली. म्हणजे मी जो माझ्यावरती एक टॅग होता किंवा मी कमवत नाही लग्नाच्या वेळी, तो मी पुसून टाकला आणि सेटल मी पटकन झालो. लग्न झाल्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये मी सेटल झालो. बरं, मग आता लग्नाच्या आधी जे तुमचं प्रेम होतं, आता लग्न झाल्याच्या नंतर मी आता बघतोय वहिनी तुला आवाजावं घालतात, आवाजावं करते. सांग आता काय मजा.